उत्तर नागपूर या मतदारसंघातील एकूण काय राजकीय परिस्थिती आहे, कुठले विकास कामं झाली आहेत, कुठले प्रकल्प रखडलेले आहेत आणि एकूणच गटातटाचं राजकारण असेल किंवा गेल्या निवडणुकीत कुठला महत्त्वाचा फॅक्टर महत्त्वाचा ठरला असेल, या एकूणच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सकाळच्या विदर्भ आवृत्तीचे निवासी संपादक भूपेंद्र गणबीर सर. सर नमस्कार. सर, उत्तर नागपूर मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर एकूण काय राजकीय परिस्थिती त्या भागाची आहे, कुठले म्हणजे काँग्रेस त्या भागात बालेकिल्ला काँग्रेसचा म्हटला जातो तो मतदारसंघ, पण गेल्या लोकसभेमध्ये आपण पाहिलं की 17,000ची लीड भाजपला त्या मतदारसंघामध्ये होती. काय एकूण चित्र आहे आणि आता सध्याची काय परिस्थिती आहे त्या भागातली? उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ हा जो आहे नागपूर जबलपूर मार्गावर आहे. नागपूर जबलपूर मार्गाच्या दोन्ही बाजूला वसलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाची 10-15 वर्ष अगोदर अशी स्थिती होती की फार अविकसित होता. या भागात ऑटो रिक्षेवाले किंवा रिक्षेवाले जाण्यास तयार नव्हते. परंतु गेल्या 10 वर्षात ज्या पद्धतीनं त्या भागाचा विकास झाला आणि गती झाली, विकास झाला, त्या विकासामुळं तो भाग आता चांगल्या प्रकारे ओळखायला लागला, लोक समाधान व्यक्त करायला लागलेत. गेल्या वर्षीच्या ज्या निवडणुकीत आपण बघितलं की नितीन राऊत त्या मतदारसंघातून निवडून आले. या मतदारसंघाचा पूर्वीचा इतिहास असा होता की एकदा निवडून आलेला परत निवडून येत नव्हता. परंतु नितीन राऊत यांनी ज्या परिश्रमानं त्या मतदारसंघाची बांधणी केली आणि विकास केला, त्यामुळं ते सातत्यानं निवडून येत आहेत. यावर्षी योगायोगाने ते पालकमंत्री झालेत आणि पालकमंत्री झाल्यामुळं त्यांना अल्पकाळ मिळत आहे. परंतु या अल्पकाळात त्यांनी ज्या गतीनं ज्या झपाट्यानं कामं सुरू केलेली आहेत त्या मतदारसंघात, त्या संपूर्ण शहरातच केलं. त्यांनी वर्ल्ड क्लास सिटी अशा वेगवेगळ्या घोषणा करायला लागलेत. परंतु विशेषतः त्यांचा मतदारसंघ उत्तर नागपूर आहे. उत्तर नागपुरात त्यांनी वेगवेगळी अडलेली प्रकल्प आणि कामं ज्या गतीनं सुरू केलीत, ती गती बघता यावेळीसुद्धा त्यांना चांगलं यश मिळेल अशी शक्यता आहे. दुसरी गोष्ट ही की या मतदारसंघात काँग्रेसचा बालेकिल्ला यासाठी ओळखला जातो की प्रतिस्पर्धी असा कोणी तगडा उमेदवार नाही. या अगोदर वेगवेगळे भाजपने प्रयोग केलेत, परंतु एकदा भाजपचा उमेदवार निवडून आला, त्यानंतर फार काही यश मिळालं नाही. परंतु या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात RPIचे नेते राहतात. RPIचा तो एकेकाळी गड होता, परंतु अलीकडे RPIचे वेगवेगळी सकलं झाली आणि त्यामुळे तो काँग्रेसचा गड झालेला आहे. या गडामध्ये च्या विकासाची जर आपण हे बघितली तर असं म्हणता येईल की उत्तर नागपूर आत्ता पूर्व नागपूरच्या बरोबरीनं विकास साधायला लागला आहे. त्या भागातला 50% भाग तरी किमान चांगला विकसित झाला, चांगले रस्ते झाले, चांगल्या गटार लाईन आहेत आणि इतरही विकास म्हणजे सिनेमा टाकीज म्हणा किंवा व्यावसायिक संकुलं म्हणा, हे सगळं बघता उत्तर नागपुरातला बऱ्यापैकी विकास झाला. हा विकास जरी झाला असला तरी परंतु या मतदारसंघातला काही जो भाग आहे, बाह्य भाग, ज्या भागात मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या बसल्या, ज्या लोकांना कुठेही राहायला जागा नसेल तर ह्या भागातल्या खुल्या जागेवर लोक घरं टाकतात आणि राहतात. त्या झोपडपट्ट्यांचा विकास हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. या भागातून एक पिवळी नदी वाहते. या नदीमुळं त्या भागातल्या लोकांना होणारा त्रास हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. त्या भागात एक वरपाकड म्हणून औद्योगिक वसाहत होती. त्या औद्योगिक वसाहतीचा पाहिजे तसा विकास झाला नाहीत आणि या औद्योगिक विकास न झाल्यामुळे अनेकदा त्याची चर्चाही झाली, त्याचा वेगवेगळ्या राजकीय पक्षांना त्रासही झाला. परंतु आत्ता नितीन राऊतांनी त्या औद्योगिक क्षेत्राकडे सुद्धा लक्ष घातलं, त्याच्या विकासाकडे त्यांनी काही तरतूदही केली, त्याचा त्यांना फायदा मिळू शकतो. या मतदारसंघात भाजपचा आज असं म्हणावा असा तगडा उमेदवार नाही. 2-3 नावं चर्चेत आहेत. त्यात माजी उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांची सून वनिता तिरपुडे यांचंही नाव आघाडीवर आहे, चर्चेतही आहे. त्यांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्जसुद्धा केलेला आहे. याशिवाय या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांची संपूर्ण जबाबदारी ज्याकडे होती, तो धम्मपाल मेश्रामसुद्धा चर्चेत, त्याचं नावसुद्धा चर्चेत आहे. याशिवाय RPIचे एक जुने नगरसेवक आहेत आणि व्यवसायानं वैद्यकीय डॉक्टर आहेत, मिलिंद माने, यांचंसुद्धा नाव सुरू आहे. हे सर्व नावं जरी चर्चेत असली तरी परंतु नितीन राऊत यांना फाईट करेल असा तगडा उमेदवार दिसत नाही. सर, प्रत्येकच पक्षामध्ये गटातटाचं राजकारण आपल्याला पाहायला मिळते. याही
गेल्या निवडणुकीत फार मोठं म्हणजे गटबाजी होती. लोकसभेच्या निवडणुकीत गटबाजी असताना सुद्धा विलास मुत्तेमवार निवडून आलेत. त्यानंतर दुसऱ्या विलास मुत्तेमवारच्या गटांनी नितीन राऊत यांना पाडण्यासाठी खूप प्रयत्न केलेत, तरी परंतु ते निवडून आलेत. यावरून गटबाजीचा त्या भागात, त्या मतदारसंघात फारसा प्रभाव होतो असं दिसत नाही. दुसरी गोष्ट ही की या मतदारसंघात जो मतदार आहे हा मतदार वेगवेगळ्या वर्गात आहे. जसं शीख समाज मोठ्या प्रमाणात आहे, शिंदे समाज मोठ्या प्रमाणात आहे, कुणबी, तेली आणि दलित बौद्ध असा मोठा वर्ग त्या भागात आहे. आणि ह्या वर्गाला अशी काही वेगवेगळ्या वर्गाची अशी लिडरशिप नाही. त्यामुळे काँग्रेसची लिडरशिप ही त्या भागात सर्वमान्य झालेली आहे. आणि डॉक्टर नितीन राऊत यांचा जो संपर्क आहे किंवा त्यांची जो मित्रमंडळी आहेत वेगवेगळ्या समाजातली, त्यामुळं काँग्रेसच्या गटबाजीत आहेत. गटबाजी नाही असं नाही, गटबाजी आहे. 2-4 नेते आहेत आणि ते सातत्यानं त्यांना विरोधही करतात, निवडणुकीत त्यांच्या विरोधातही काम करतात, परंतु त्या नेत्यांचा फारसा प्रभाव त्या मतदारसंघात नाही. त्यामुळे उत्तर नागपुरात काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा प्रभाव होईल अशी शक्यता कमी आहे. एकूणच मराठी आणि हिंदी असा भाषिकांचा हा मतदारसंघ आहेत. अनेक समस्या आहेत. काही समस्या सोडवण्यात आमदार आणि मंत्री नितीन राऊत यशस्वी झाले आहेत. अनेक समस्या अजूनही आहेत. त्यामुळे नितीन राऊत यांचं वर्चस्व या मतदारसंघामध्ये आहे. आता हे वर्चस्व भाजप मोडून काढतं का हे पाहणं या निवडणुकीमध्ये महत्त्वाचं ठरणार आहे.